आज तर तुम्ही शहरात बघितलं, दिवसातून 10 ते 15 वेळा लाईट जाते. लाईट तर जातेच जाते, पण महावितरणची कुठलीही सेवा ही सुरळीत नाहीये. ग्राहकाला कुठली जी सेवा पुरवली गेली पाहिजे त्या पद्धतीने ती पुरवली जात नाहीये. असं असताना 48 तासापूर्वी महावितरण ग्राहकाला व्हॉट्सअप, ईमेल आणि टेक्स्ट मेसेजवरती एक मेसेज पाठवतं की तुमचं मीटर आम्ही 48 तासात बदलून तिथे स्मार्ट मीटर बसवणार. मुख्यमंत्री सांगतात की स्मार्ट मीटर बसवणं कंपल्सरी नाहीये. एकीकडे महावितरण सांगतं की 48 तासात मीटर बदलणार. नेमकं प्रशासन खरं बोलतोय की प्रशासन खरं बोलतोय ते कळायला मार्ग नाहीये. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ग्राहकांची लूट केली जाते, ती लूट अजून प्रशासनाच्या लक्षात आलेली नाहीये. आज जर आम्ही वीज बिल भरतो, मला जर मी 1000 रुपये लाईट बिलचा वापर केला तर 1000 रुपये एक्सेस चार्जेस मला भरावं लागतात. तुम्ही जर इथे बघितलं, स्थिर आकार याच्यामध्ये 550 रुपये. त्याच्यानंतर मी जो वीज वापरली ती फक्त 950 रुपयाची वीज वापर माझा झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांचा वहन आकार 164 रुपये, इंधन समायोजन आकार 37 रुपये आणि वीज शुल्क 16% जवळपास 350 रुपये. असे या छुप्या मार्गाने MSCB जवळपास जर 1000 रुपये बिल असेल तर त्या ग्राहकाला 2000 रुपये बिल जातं. वेगवेगळ्या मार्गाने लूट केली जाते. त्याच्यानंतर एवढे पैसे घेतल्यानंतर MSCB परत आम्हाला एक बिल पाठवतं की अतिरिक्त सुरक्षा ठेव. अतिरिक्त सुरक्षा ठेवचं काय असतं की ही सुरक्षा ठेव म्हणजे तुमचं डिपॉझिट आहे. जर मी वर्षातनं 2000 रुपये डिपॉझिट भरतो आणि माझं लाईट बिल जर रेग्युलर आहे तर हे पैसे माझे महावितरणकडे जमा असले पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी मला व्याज दिलं पाहिजे. परंतु ही जी रक्कम आहे माझ्याकडनं घेतल्यानंतर ही रक्कम बिलामध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजे ही रक्कम सुद्धा माझी चोरी होते. यात महावितरण चोरी करते. वेगवेगळ्या मार्गांनी ग्राहकांना लुटण्याचं काम महावितरण करत असताना सुद्धा महावितरण तोट्यात आहे असं दाखवून अदानी जो आमच्या सरकारचा जावई आहे त्याचे जे स्मार्ट मीटर आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये जोर जबरदस्तीने लावण्यात येत आहेत. आज आम्ही त्यांना सक्त सांगितलं, आत्तापासून जर कुणीही स्मार्ट मीटर लावायला आला आणि त्याला जर आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, त्याला मनसे जबाबदार नसणार आहे. त्यामुळे हे स्मार्ट मीटर लावायचं बंद करा, अदानीची गुलामगिरी करायचं बंद करा आणि जे काय असेल ग्राहकांना रेग्युलर तुम्ही बिल द्या.